नमस्कार. कांचन किचन रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तर चला आज आपण काय बनवायचं, आज आपण उपासाचे बटाटे भजी बनवूया. त्यासाठी मी काय घेतलेलं आहे हे पहा, हे वरईचं म्हणजे वरीचं पीठ करून घेतलेलं आहे. चाळणीनं चाळलेलं आहे, त्यामुळे बारीक एकदम बारीक झालेलं आहे. हे पीठ करून घेतलेलं आहे. आता हा बटाटा मी बटाटा म्हणजे वेपर्सचं मशीन असतं ना, त्याने हे असं काप करून घेतलेले आहेत. हे पहा, हे एकसारखे सगळे झालेले आहेत. आणि मी हे पाण्यात ठेवलेलं आहे कारण हे लगेच लाल पडतं, म्हणून हे पाण्यात ठेवलेले आहेत. आता आपणाला बटाटा भजी बनवण्यासाठी जे मिश्रण तयार करायचं आहे त्यामध्ये काय काय घालायचं. आता याला जास्त तर काय लागत नाहीये कारण उपासाचा आहे, त्यामुळे कमी प्रमाणात याला मसाला लागतो. त्यासाठी आपण काय करूया, याच्यामध्ये मिरची पूड, तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकता. मिरची पूड घालायची आहे, मीठ चवीप्रमाणे. आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा. आणि आता हे पीठ मिश्रण चांगलं हलवायचं. याच्यामध्ये ओवा वगैरे आपल्याला काय घालता येत नाही उपास असल्यामुळे, पण जिरे चालत असतील तर तुम्ही जिरे घाला, कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घाला, खूप छान लागतं. आता हे पीठ आपण काय करायचंय, भिजवायचंय. जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीनं हे पीठ मिश्रण करायचं. आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं, ज्या वेळेला तुम्ही वरीचा कोणताही पदार्थ बनवता त्यावेळेला एक चमचा काढा त्याच्यामध्ये साबुदाणा घालत जावा, कारण वरीला चिकटपणा नसतो. आज मी तुम्हाला 2 पदार्थ शिकवणार आहे, म्हणजे एक बटाटा पुरी उपासाची आणि बटाटा भजी. हे मिश्रण अशा पद्धतीनं भिजवून ठेवायचं आहे. थोडंसं भिजल्यानंतर घट्ट झालं तर थोडं पाणी वाढवू शकता. हे आता मिश्रण आपण तयार केलेलं आहे. आता दुसरं जे आपणाला हे बनवायचं आहे म्हणजे बटाटा पुरी, त्यासाठी मी 2 बटाटे, हे पहा या ठिकाणी मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की 2 बटाटे मी किसून घेतलेले आहेत, शिजवलेले आहेत आणि किसून घेतलेले आहेत. ते याच्यामध्ये घालायचं आहे. माझ्याकडे 2 बटाटेच होते. तसं म्हणायला गेलं तर आमच्या घरी उपास कुणाचा म्हणजे आता नवरात्र आमच्या सासूबाई करायच्या, आमच्या जाऊबाई करायच्या, पण आता सासूबाई एक्सपायर झालेत आणि जाऊबाई पण करत होत्या 15 वर्ष, पण त्यांना पण पित्ताचा त्रास होता आणि त्यांनी बंद केलं. मग ते बसता उठता करतात आमच्या इथं, त्यामुळे काय हे कमी प्रमाणात मी तुम्हाला दाखवण्यासाठी करते. आणि हे पहा, ह्याच्यामध्ये आता काय करायचंय आपल्याला, हे पीठ आहे वरी आणि शाबू. मी तुम्हाला मग सांगितलं होतं वरीचं पीठ ज्या वेळेला तुम्ही बारीक करता त्यावेळेला एक चमचा काढा त्याच्यामध्ये शाबू घालत जावं, त्याशिवाय त्याला चिकटपणा येत नाहीये. मग आता हे पीठ आहे ना, हे याच्यामध्ये घालायचं आहे. आणि याच्यामध्ये मिरची पूड घालायची आहे. तुम्ही मिरची घालणार असाल तर घालू शकता, मिरची बारीक करून घातला तरी सुद्धा खूप छान लागतं. आणि चवीप्रमाणे मीठ. झालं, एवढाच मसाला यायला लागतो, कारण याच्यामध्ये आपण उपासाला तुम्ही काही म्हणजे जिरे, आमच्यात तसा कोणी उपास केला म्हणजे जिरे वगैरे आमच्यात खात नाहीये, कोथिंबीर पण नाहीये. तुमच्यात खात असाल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, जिरे जरा थोडे चेचून घालू शकता, खूप छान लागतं. आता हे काय करायचं, मळायचं आहे आपल्याला. पहिला बटाट्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्या. ह्या 2 बटाट्याला मी कमीत कमी या चमच्याने जवळजवळ मला वाटतं 4 ते 5 मी चमचे पीठ घातलेलं आहे. लागत असेल तर आणखीन घालायचं.
या बटाट्यामध्येच ते चांगलं मळलं गेलं. पाणी आपणाला कमी प्रमाणातच लागलं, म्हणजे अजून आपणाला याच्यामध्ये पीठ लागतं. आता माझ्याकडे आणखीन 1-2 चमचे आहे, ते मी घालते. आता हे चांगलं हे करून घ्यायचं आणि थोडं पाणी लावायचं याला. आता चांगला आता एकजीव करून मळून घ्यायचं. हे पहा, पीठ आपलं तयार झालेलं आहे पुरीचं. आता हे आपण भिजायला ठेवूया आणि आपण भजी करून घेऊया. हे भिजायला ठेवूया. हे पहा, तेल गरम झालंय का आपण पाहूया. ते चांगलं कडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बटाटे भजी सोडायची आहे. आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे, माझ्याकडे म्हणजे मी सांडगे पापड, माझा केटरिंगचा व्यवसाय, सांडगे पापड वगैरे, जेवणाच्या ऑर्डर वगैरे, नाश्त्याच्या ऑर्डरी सगळ्या आम्ही घेतो. मग आम्ही उन्हाळ्यामध्ये आता हे पापड आम्ही तयार करतो. हे उपासाचे पापड आहेत. हे पहा, हे उपासाचे पापड आहेत. हे मिरचीचे आहेत आणि हे मिरचीपूरचे आहेत. आता मी तुम्हाला भजी झाल्यानंतर मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते कशा पद्धतीने फुलतात बघा. आणि याची रेसिपी पण आपण दिवाळीनंतर आता चालू करणार आहे. दिवाळीनंतर आता माझ्याकडे पापड शिल्लक थोडेच आहेत. तसं मार्केटला माझ्या पापडाला खूप मागणी आहे. हे एकदा केलं आणि हे कसे करायचे हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि ते सगळं आता आपलं दिवाळी झाल्यानंतर, कडक ऊन पडल्यानंतरच हे पापड तयार होतात. बरं, चला प्रथम आपण भजी करून घेऊया. त्यासाठी आपण जे बटाटा पाण्यात घालून ठेवलेला आहे तो बाजूला घ्यायचा थोडा. तो असा पाण्यामध्ये, ह्याच्यामध्ये पिठामध्ये असा बुडवायचा आणि याच्यामध्ये बटाटा माझा मोठा आहे त्यामुळे भजी पण मोठे होईल. प्रथम तेल चांगलं तापल्यानंतरच गॅस बारीक करा. आता मी पाहिलं हे पहा, बटाट्याला काही पीठ चिकटलेलं नाही आहे, म्हणजे अजून ह्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण थोडं पाहिजे. मग आणखीन 1-2 चमचे मी पीठ त्याच्यामध्ये घालते. तर तळून बघायचं, नाहीतर एकदमच असं घट्ट होतं ते. आता ह्याला एका बाजूला लागलेलं आहे आणि ह्या बाजूला नाही आहे असं होतं. म्हणजे आणखीन थोडंसं पीठ, आणखीन 1-2 चमचे मी त्याच्यामध्ये घालते. हे पहा, याचं पीठ मी घट्ट केलेलं आहे, कारण याला चिकटपणा नसतो आपल्या डाळीच्या पिठासारखा, त्यामुळं थोडंसं ते ह्याला चिकटत नाही आहे. त्यासाठी काय करा, तुम्ही एक चमचा घ्यायचं आणि चमच्यानं असं सोडायचं. लेप लावतात ना तशा पद्धतीने तुम्ही केला तर चालतं. हे पहा, आता पीठ थोडं घट्ट केल्यामुळं
किती छान भजे झाले ते. ह्याला फक्त काय करावं लागणार तुम्हाला, कारण त्या पिठाला चिकटपणा नसतो. काय करायचं, आता हा बटाटा घेतलाय, हे बटाट्याचं काप घेतलेलं आहे, त्याच्यावर आपण जसं हे करतो ना तसं पीठ असं हे करा, म्हणजे तुम्हाला ते चांगलं जमेल. हे पहा, असं बटाट्याला पीठ लावून जरी तुम्ही सोडला तरी सुद्धा खूप छान होतं. हे बघ, हे अशा पद्धतीनं, हे बघ, हे अशा पद्धतीनं बटाटा चिप्सला पीठ लावायचं आणि त्याच्यामध्ये सोडायचं. एकदम खुसखुशीत झालेत एकदम, आणि खायला पण खूप छान लागतात. हे भाजलेले आहेत, आपण काढून घेऊ. अजून एक 2 तिथं 3 होता, ते पण आपण काढून घेऊ. हे पहा, आणखीन एक दाखवते मी तुम्हाला. चिप्सला मी अशा पद्धतीनं लावली जाते आणि सोडायचं. शेवटचे हे 3 माझे बटाटे भजी त्याच्यामध्ये आहेत. आता ज्या वेळेला गॅस आता हा मोठा करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही खात असाल तर मिरच्या तळून घ्यायचे. पण मिरच्या ह्याच्यात टाकल्यानंतर थोडंसं बाजूला एकदम मिरच्या उडतात. मी मोडलेले आहेत त्यामुळे एवढं उडणार नाही. तुम्ही बिन मोडता जर घातला तर ते फुटतात आणि एकदम उडतात. थोडंसं बाजूला व्हायचं. मिरच्या पण भाजल्या. आता गॅस बारीक करा आणि हे काढून घ्या. मिरच्या तळत असताना काळजी घ्या, एकदम उडतात. खूप छान झालेलं आहे ते. चिकटपणा नसल्यामुळे आपण बटाट्याच्या ह्या चिप्सला आपण पीठ असं हे करून लावून असं थापून हे करून सोडलं ना की खूप छान झाले बघा. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्याकडे पापडचा व्यवसाय आहे आणि बटाटा शाबूचे पापड आमच्याकडे मिळतात. त्याच्यामध्ये शाबू पण दिसत नाही आणि बटाटा पण दिसत नाही, अशा पद्धतीचे हे पापड आहेत. हे मी तुम्हाला तळून दाखवते. खूप छान फुलतात आणि खायला सुद्धा खूप चवीला आहेत. हे मिरचीचे पापड आहेत. जवळजवळ उपासाचे 10 ते 12 पदार्थ आम्ही बनवतोय. कवाळूचे सांडगे सुद्धा आम्ही बनवतोय. ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. कवाळू शाबूचे सांडगे एक फार चवीला लागतात. आता हे मी तळेत ह्यात मिरची घातलेली आहे आणि ही मिरची पुरती आहे. एकदम खुसखुशीत असते. दोन्ही पण खाण्यासाठी एकदम चव देतात. ठीक आहे, आता आपण हे तेल असं बाजूला ठेवूया आणि पुऱ्या लाटून घेऊया. पुरी लाटण्यासाठी तेलाचा वापर करा. हे पहा, छोटे छोटे गोळे करायचे. याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे. आणि लाटताना सुद्धा तेलच लावा. नाही तुम्हाला तेलानं जमलं तर वरईचं पीठ घेऊन लाटला तरी चालतं. हे पहा, माझं पीठ थोडंसं मऊ झालेलं आहे. म्हणजे माझ्या बटाट्याला थोडासा चिकटपणा कमीच होता. तुम्ही काय करा, आता पीठ ज्या वेळेला पुढच्या वेळेला मळता त्यावेळेला पाणी थोडंसं उकळून त्याच्यामध्ये हे केलं तर चालतं. तसं पण मी हातावरच करते कारण वरीला चिकटपणा नसतोच अगोदर. मी असा हातावर तुम्ही केला तरी
उलट हातावर फास्ट होतो. अशा पद्धतीने आपण आता काय करूया, हातावर हे करून पुऱ्या करून घेऊया. हे पहा पुरी कसं फुगून टम झालेलं आहे. या ठिकाणी मी केलेले आहेत. हे पहा अशा. आता तुम्हाला हातावर जर जमत नसेल तर ते मी दुसरं सुद्धा तुम्हाला सांगते कशा पद्धतीने करायचं. आता या ठिकाणी मी एक जाड कागद घेतलेला आहे. म्हणजे आपली प्लास्टिकची पिशवी असते ती जाड मध्ये घ्यायची, त्याला तेल लावायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर असं हे करायचं. हे फास्ट होतं आणि ते असं हे करून हे पहा असं सोडायचं. आणखीन एक दाखवतो तुम्हाला. तुम्हाला पाहिजे तसं पातळ वगैरे व्यवस्थित होतं. मी अशा पद्धतीनेच बनवते कायम. जर तुम्हाला टाकताना असं भाजण्याची भीती वाटते त्यावेळेला एखादा असं उलातनं किंवा असं घेऊन त्याच्यावर ठेवून असं ते ह्याच्यामध्ये सोडलं ना की मी तुम्हाला दाखवते. वरईचा पराठा, शाबूचा पराठा, बटाटा पराठा ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही हे पुऱ्या किंवा बटाटा भजी त्यावेळेला त्याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही. नुसतं खायचं तर तुम्ही हे खाऊ शकता. हे जे आहे ते दही बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी करायची त्याच्याबरोबर खूप छान लागतं. जास्त करून दही बरोबर छान लागते. आता मी या ठिकाणी केलेलं आहे. हे पहा आता काही जणांना कसं होतं हाताने टाकताना, त्यामुळं काय करायचं त्याच्यामध्ये असं सोडायचं. हे पहा आणखीन एक 4 आहेत ते मी करून घेते. हे पहा आपल्या आता पुऱ्या पण तयार झाल्या आहेत, बटाटा भजी पण तयार झालेत आणि पापड पण तळलेले आहेत. हे पहा पुऱ्या आपल्या अशा तयार झाल्या. माझं काय झालं, बटाटा शिजवला त्यावेळेला थोडासा कच्चा होता. थोडासा म्हणजे किसताना मला थोडा जाणवला, त्यामुळे त्याचा म्हणजे चिकटपणा थोडासा कमी झाला. पण काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याच्यावर म्हणजे आता तुम्ही समजा जर लाटून करणार असेल तर पाणी उकळून घेऊन जसं आपण भाकरीला उकळलेलं म्हणजे पाणी घालून मळतो पीठ चिकट येण्यासाठी, तसं तुम्ही उकळून थोडंसं पाणी केलं तर चालतंय. फक्त बटाटा थोडासा चांगला शिजवा म्हणजे चिकटपणा येतो त्याला. हे बघा हे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ही आपली बटाटा भजी. हे बघा हे आपले बटाटा भजी सुद्धा तयार झालेले आहेत. आता ही भजी बघा एकदम आवाज येतो का, एकदम खुसखुशीत झालेला आहे. फक्त आता याच्यामध्ये तेल थोडंसं हे आहे ते तुम्ही काय करता, भजी झाल्यानंतर एखाद्या पेपरवर वगैरे असं हे करून ठेवलात की ते पेपर तेल ओढून घेतं याच्यातलं. हा आता हे झालं. आता या ठिकाणी मी याच्याच बरोबर खाण्यासाठी मिरची तळलेली आहे. त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे खाताना खायच्या वेळेलाच घाला आणि तर त्याला पाणी सुटतं. आणि हे आपले उपासाचे पापड. हे उपासाचे पापड हे एवढे आज आपले पदार्थ झाले. म्हणजे हे काय आधीच करून ठेवले होते, तळून दाखवले तुम्हाला. आणि भजी आणि हे आज आपली रेसिपी झालेली आहे.
हे सर्व पदार्थ उपासाचेच आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जिरे, कोथिंबीर आवडत असेल त्यामध्ये घाला, पुरीमध्ये वगैरे खूप छान वाटतं. पुऱ्या सुद्धा आपल्या खूप छान झाल्या ते पहा, एकदम खुसखुशी झाले ते पहा, एकदम. आवाज येतो का? माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. आणखीन एक सांगायचं राहिलं तुम्हाला. आता काही जण काय म्हणतात, कारण आता बटाटे किती घ्यायचे, वरईचं पीठ किती घ्यायचं असं म्हणतात. बरोबरला बरोबर घ्यायचं, कारण बटाटे जास्त जर शिजले हे केले तर त्याला आता तुम्ही एक समजा एक अर्धा किलो बटाटे घेतले तर अर्धा किलो पीठ लागेल, पाव किलो घेतले तर पाव किलो पीठ लागेल, त्याच्यापेक्षाही कमी लागेल, एक 200-250 ग्रॅम लागेल पीठ. पण बरोबरला बरोबर घ्या. आणि आणखीन एक टिप्स म्हणजे पाणी थोडंसं उकळून, जे पाणी तुम्ही जे घेणार आहे त्याच्यामध्ये मळण्यासाठी ते थोडंसं उकळून घ्या. आणि समजा त्यातून सुद्धा जर तुम्हाला म्हणजे कसं आहे, वरेल चिकटपणा नसतो ना, त्यामुळे ते कसं होऊ शकतं की असं वसवसल्यागत होतं. मग त्यावेळेला तुम्ही एक प्लास्टिकची जाड पिशवी घ्यायची, त्याला तेल लावून त्याच्यावर असं थापून, जे पहिल्याच्या स्त्रिया जे करायच्या तिखट धपाटे तशा पद्धतीने करून तुम्ही सोडलात तरी सुद्धा छान येतात. आता मी तशा पद्धतीने सोडलेलं आहे, त्यामुळं बघा पुऱ्या आपले किती छान फुगलेले आहेत, छान होतात. तसं काय नाही, जरी पीठ बिघडलं तरी सुद्धा तुम्हाला ते व्यवस्थित येतं. मी कायम अशा पद्धतीनंच मी करते, मी लाटून कधी जास्त ते करत नाही. आणि आपली ही बटाटी भाजी पण झालेली आहे. ठीक आहे, मी हेच तुम्हाला सांगणार होते. आणखीन एक, काल मी म्हणजे एक उपासाच्या इडलीचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये माझ्या कॅमेरामध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे रिपीट पुन्हा थोडीशी रेसिपी रिपीट झालेली आहे. सॉरी, त्याबद्दल क्षमा असावी. धन्यवाद.